शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, आमचे जागृत देवस्थान बिरोबा, खरोखर आज धनगर समाजानं तातडीनं इथं आपले सर्व समाज बांधव बोलवला. खरोखर शिरीषराव, आणि मी सर्वांना सांगतो, ज्या वेळेला तुम्ही दोन्ही पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषद सीट निवडून नक्की येणार, कारण का हे आमच्या ह्या बिरोबाचं भंडारा एवढा महिमा आहे की बाळूमामाचा भंडारा आणि बिरोबाचा भंडारा हे काही वेगळं नाही. तर ह्या भंडाऱ्याच्या साक्षी नव्हतो की नेज मध्ये जास्तीत जास्त मतं आपले दोन्ही उमेदवारांना पडणार. आणि ह्या दृष्ट प्रवृत्तीला गाडण्यासाठी आम्ही सर्व मंडळी, मग विजय पाटील असू दे, अप्पासाहेब बेडकर असू दे, बाळासाहेब चव्हाण असू दे, आम्ही सर्व दोन्ही गटाची एकत्र होऊन आम्ही या दोघांना अभिवचन दिलंय की नेज मधून काय 3,000 होते, 3,500 होते, त्यापैकी जास्तीत जास्त मतं 80% शिरीषरावांच्या आणि अलकाताई आळतेकरांच्या पाड्यात घालणार आहे. आणि खरोखर ह्या 5-8 वर्षामध्ये जिल्हा परिषद निवडणूकच झाली नाही. त्या 8 वर्षात जिल्हा परिषद निवडणूक झालं असल्यामुळं आपल्या गावातले रस्ते, गटारे असू द्यात, हायमाचे लाईट असू द्यात, सर्व खिडकीला झालंय. तर या रस्त्यासाठी आपल्याला या इथल्या येणारा नवीन फंडातला आपल्याला चांगला, कारण जिल्हा परिषद आपला सदस्य असला तर आपल्याला फंड पाहिजे असा मिळेल. पंचायत समिती असेल तर महिलांच्यासाठी कुठल्या असतील योजना असतील, महिला बचत गट असू दे, आपल्या ते ताडपत्री असू दे, येळ खुरपा असू दे, किंवा अन्य कुठले पण असतील, तर पंचायत समिती हा श्रीस चांगला हत्तीच्या काळजासारखा माणूस आहे. आणि तो वडून आणून आपल्या नेजला, आपल्या मजल्याला, आपल्या आळत्याला, आपल्या सावड्याला आणि संपूर्ण या मतदारसंघामध्ये ह्या आपल्या भागाचा चेहरा मोहरा बदलेल. आणि ह्या भाजपला जर गाडायचं असेल तर आम्ही सर्व मंडळी ह्या दुष्टप्रवृत्तीला गाडल्याशिवाय थांबणार नाही, एवढंच आम्ही निमित्तानं बोलतो. आणि खरोखर ज्यांनी गेल्या वेळेला 5 वर्ष सभापती म्हणून परवीन जनगोडाने आपल्या भागामध्ये आळतेचा चेहरा मोहरा बदललाय, त्यांच्याच हाताखाली ही मंडळी तयार झाल्यात. आणि हे सगळी जबाबदारी श्रीष हिने आमच्या परवीन जनगोडाने घेतल्या की श्रीष म्हणाल तर बाबा माझी नैतिकता परिषद नाही, तर आळते गावातल्या सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व पदाधिकाऱ्यांनी, गावातल्या सहकार संस्थांनी, गावातल्या सर्व ज्येष्ठांनी त्यांना निधी गोळा करून ह्या दोन्ही मंडळाच्या मागे लावलाय. आणि हा कामाचा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, हा निवडून येणारा माणूस आहे, म्हणून यांच्या पाठीमागे छाती घाल संपूर्ण जैन समाजाने केल्या, धनगर समाजाने केल्या, 18 पगड जातीय लोकांनी केल्यात, 1 मराठा, लाख मराठा सर्व मंडळांनी ह्यांना जाहीर पाठिंबा दिलाय. तरी आपण सुद्धा नेजमध्ये 80% मतदान देऊया, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि माझं मन संपतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.